आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच उपस्थित मान्यवरांचं आणि लाडक्या खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. दोन क्षेत्ररक्षक हे इनफिल्डच्या बाहेर असणार आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला पाहायला मिळेल. तर इथून मात्र पहिला सामना सुरू करतोय. P1 चं पहिलं षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती हेमंत ठोंबरे येत आहेत. रायझिंग स्टार टीम कोणीच्या माध्यमातून स्ट्रायकिंग वरती सूरज मात्रे, नौ स्ट्रायकिंग वरती गौरव मांगरोलकर. आघाडीची जोडी टीम केसरच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. सामना होतोय ऑन. गोलंदाजी मार्क वरती हेमंत ठोंबरे सज्ज होत आहेत. पहिलं षटक, पहिला चेंडू ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. इथून मात्र पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. चेंडू जाईल सी. षटकारानंतर हा चेंडू जाईल एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. येतोय सूरज मात्रेच्या बॅट मधून चौकार. ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र. अप्रतिम फटका. स्विच हिट. लाजवाब फटका येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येत असताना सूरज मात्रे ऑन फायर. धावसंख्या धावफलकावरनी वरती 4 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. टीम केसरची धावसंख्या षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. अप्रतिम सुरुवात करत असताना सूरज मात्रे राऊंड विकेटने. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका. मात्र सुंदर जेल टिपत असताना अजय उतेकर यांनी अप्रतिम जेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. सूरज मात्रेची खेळी संपुष्टात.
कमबॅक हेमंत ठोंबरेचं राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पॉवर सर्कलचा खेळ इथून मात्र सुरू आहे. सुरुवात अप्रतिम राहिली सूरज मात्रेची. लेफ्ट आर्म तर आदरणीय कोणेगावचे विकी ठोंबरे यांना देखील विनंती आहे. तसेच आदरणीय संदीपदादा ठोंबरे यांना देखील विनंती आहे व्यासपीठावरती यायचं. आपलं अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर राशी 11 कोणी संघ आपण पाहतोय त्या संघाचे ओनर संदीपदादा ठोंबरे यांना देखील विनंती आहे लवकरात लवकर आपण आपली उपस्थिती दाखवायची. मुख्य व्यासपीठावरती या. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावणे एकने इथून मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. आमचे गुणलेखक आमच्या समोर जोडले गेले पागड्याचे पाड्याचे प्रतीक फराट त्यांचं देखील मी स्वागत करतोय. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा. चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय हेमंत ठोंबरेचं. धावसंख्या धावफलकावरती 15. शेवटचा बॉल शिल्लक असेल. P1च्या पहिल्या षटकामधील हेमंत ठोंबरेने कमबॅक केलाय. 3 चेंडूंमध्ये 14 धावा कुठल्या होत्या. तदनंतर 2 चेंडूंमध्ये एकच धाव इथून मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती टीम घेसरची आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज बाद 15 धावा. बॅकबोन या संघाची ओळख हर्षद ठोंबरे येत आहे दुसऱ्या षटकामध्ये. उर्ध विकेटने गोलंदाजी करतील. रनअप मध्ये अडथळा निर्माण होत असताना हर्षद ठोंबरेच्या पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती जात असताना स्ट्रायकर वरती फलंदाज गोरख मांगरुळकर. हा चेंडू अप्रतिम फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट आहे. हेमंत ठोंबरेने अप्रतिम इथून मात्र चेंडूला ट्रॅव्हल इथून मात्र क्षेत्ररक्षण दाखवलंय. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला. अप्रतिम फटका. गोरख मांगरोळच्या बॅट मधून मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अजय नवनाथ पाटील स्ट्रायकर वरती. उर्ध विकेट. हा चेंडू
लवा फुलटो चेंडू कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक अजय उतेकर येत आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न दुर्वेश मडवीच्या माध्यमातून यशस्वी ठरलाय. 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना दुर्वेश मडवी आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आहे नवनाथ पाटील. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. षटक क्रमांक दुसरा सुरू. हा चेंडू बॅटची कडा. फलंदाज बाद होईल नवनाथ पाटीलची. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण इनिंग कॉम्बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. टीम हेदुटणे बी चे कॅप्टन आणि टीम नावाली संघाचे कॅप्टन. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा. अप्रतिम कमबॅक करत असताना राशी 11 कोणी संघ 3 चेंडूंवरती सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठल्या होत्या. तदनंतर मात्र सुरेख कमबॅक राहिलाय. हर्षद ठोंबरे देखील अप्रतिम गोलंदाजी करत असताना हा चेंडू स्टेट ड्रायचा अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत आकाश ठोंबरे. सिनियर आकाश ठोंबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 20-20. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हर्षद ठोंबरेला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. तो हर्षद ठोंबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोबा फुलटे चेंडू कार्पेटच्या सहाय्याने अजय उतेकर आहेत मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल. गॅप शॉट सिलेक्शन. अप्रतिम फटका येत असताना दुर्वेश मडवीच्या बॅट मधून येतोय हा भव्य चौका. तर अंतरली गावचे चिंतामण हजारी हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तसेच आदरणीय पिंटू हजारी हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तसेच आदरणीय रामदास पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ होतोय पूर्ण आणि 2 षटकांमध्ये धावा बनवल्या. प्रथम फलंदाजी करत असताना गेसर टीमने 24 धावा. शेवटच्या बॉलवरती चौकार आपण बघितला. दुर्वेश मडवीच्या बॅट मधून संघर्ष करत होता दुर्वेश मडवी मात्र अखेरच्या इथून शेवटच्या बॉलवरती त्याच्या बॅट मधून चौकार बघितला. तिसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज अजय उतेकर. 2 अप्रतिम झेल टिपलेत अजय उतेकरने. लेफ्ट आर्म फलंदाज दीप. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा होती मात्र राकेश माली बीट होत असताना चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय दीपच्या बॅट मधून हा चौक. चौकाराने स्वागत करत असताना अजय उतेकरचा फलंदाज दीप. धावसंख्या 28. इथून मात्र पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. वाईट चेंडू. एकने टीमची टोटल पुढे सरकेल 29 धावा धावफलकावरती. सामना सुरू आहे. आजच्या दिवसामधील हा पहिला सामना आपण खेळतोय. उशिराने सामना सुरू झाला. केसर टीम इथे उशिराने दाखल झाला. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. त्या कारणास्तव इथून मात्र पहिला सामना सुरू आहे. घेसर विरुद्ध राशी 11 कोणी या 2 टीम मध्ये. स्ट्रायकिंग वरती फलंदाज दीप. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बाब्या मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अप्रतिम क्षेत्ररक्षक आहेत टीम राशी लेवन कोणी या संघाचे. गोलंदाजी देखील अप्रतिम करतायत. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. सकाळचं सत्र 50 ते 55 धावा जर बनवल्या तर नक्कीच फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल टीम गेसरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड विकेटने. अजय उतेकर हा चेंडू बॅटची काढा. क्षेत्ररक्षक आहेत जात आहेत चेंडू पर्यंत, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना किरण म्हात्रेने प्रयत्न केला होता. तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2 ने टीमची टोटल पुढे सरकेल वेगाने. 32 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे अजय उतेकरचं. चेंडू 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकेन वरती फलंदाज दुर्वेश मडबी. हा चेंडू ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न दुर्वेश मडबीच्या माध्यमातून. आकाश ठोंबरे आहेत डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून फक्त मिळेल सिंगल. सिंगल डबलच्या सहाय्याने इथून मात्र गेसर संघ पुढे वाटचाल करत असताना बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच सामन्यामध्ये गेसर विरुद्ध राशी लेवन कोणी. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रयत्न करतायत. वारंवार बीड होत असताना फलंदाज दीप. षटक क्रमांक इथून मात्र तिसरा समाप्त होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. तर आदरणीय गेसरगावचे राजूदादा पाटील समाजसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जनरेटरची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. दानशूर दाते आहेत. मौलाचं सहकार्य लाभलंय आदरणीय राजूदादा पाटील जे गेसरचे आहेत. अप्रतिम फटका. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. बिग हिट षटकार. थँक्यू टीजे. तर इथून मात्र आपण चेक करणार आहोत. हा चेंडू इथून मात्र कमरेच्या वरती आहे की GTC.in च्या माध्यमातून आपण कॉम्बॉक्स मध्ये चेक करतोय. नो चेंडू आहे की नाही. आपण दुर्वेश मडबेने हा चेंडू सरळ फेकून दिला सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. आपण चेक करतोय. क्लोज डिसिजन आहे. तर पंचांचा तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. तर नो चेंडू आहे. तर इतर मात्र धावसंख्या धावफलकावरती पंच लेग बाय जे की बॅटकट असावी. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 41 धावा.
हा चेंडू अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, गॅप मध्ये आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये, चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल, 45 धावा या षटकामध्ये. इथून मात्र धावा येत असताना हर्षद टोंबरे सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना खराब गोलंदाजी करतायत. कुठेतरी अचूक टप्प्यावरती नियंत्रण दिशेवरती गोलंदाजी करावी लागेल. दीप देखील एक रायझिंग स्टार आहे टीम गेसरच्या माध्यमातून, चांगली फलंदाजी त्याची आपण पाहत असतो प्रत्येक मैदानावरती. तर दीप स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, आता मात्र कमबॅक करतोय. हर्षद टोंबरेकडे ही खासियत आहे, व्हेरिएशन भरपूर प्रमाणात हर्षद टोंबरेच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 45 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 4. इथून मात्र पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू येत असताना आणि अशा पद्धतीने आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण विकेट बघितली. चांगली गोलंदाजी करत असताना हर्षद टोंबरे सुरुवातीला सुरुवातीचा जरूर चेंडू खराब फेकला. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल, निर्धाव चेंडू येईल. अजून एक डॉट चेंडू येत असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या स्थिर 45 धावा. 45 धावा धावफलकावरती गेसर संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 सुरू आहे. स्ट्रायकिंग वरती दुर्वेश माडवी, तर मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, कार्पेटच्या सहाय्याने स्वतः यष्टीरक्षक राकेश माळी वेगाने गेलेत चेंडूवरती, तोपर्यंत सिंगल पाहायला मिळेल लेग बायच्या माध्यमातून. अशा पद्धतीने षटक क्रमांक 4 समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना टीम गेसरची धावसंख्या 46. DJ Webhub in the mix. फलकावरती 46. स्ट्रायकिंग वरती फलंदाज दुर्वेश मडवी, या संघाची ओळख आहे. खुल्या गटातून देखील दुर्वेश मडवीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर दुर्वेश मडवी स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना सुरू आहे. राऊंड विकेटने ऑन साइडला इथून मात्र पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार
धावसंख्या धावफलकावरती 52 धावा 52. टीमचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. 10 चेंडू 20 धाव्यांवरती खेळत असताना दुर्वेश मडवी. उलटा चेंडू अप्रतिम फटका त्याच क्षेत्रामध्ये लागोपाठचा दुसरा षटकार येत असताना दुर्वेश मडवी ऑन तर रोशनदादा पाटील यांची विनंती येते पंचांनी जरा डान्स देखील करायचा आहे. चौकार षटकार विकेट आली तर नक्कीच इथून मात्र पंचांनी मैदानाच्या आतमध्ये डान्स देखील करायची. रोशनदादा पाटील यांची विनंती आहे. आई गावदेव क्रिकेट संघ अंतरली चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. आजचा हा अंतिम दिवस, पहिला सामना सुरू आहे. आमचे पंच विद्युत नाडकर सर तसेच सत्यवान ढोणे सर या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन साइडला गॅप मध्ये आहे. अजय उतेकर येत आहेत वेगाने. अप्रतिम क्षेत्रक्षण अजय उतेकरच्या माध्यमातून. तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा. दोन्ही टीमची टोटल सर्केल पुढे 60 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचा 5वं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती अनंत मात्रे. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये हर्षद टोंबरेला आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये राकेश माली आहेत. तसेच इथून मात्र डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात हेमंत टोंबरे. डीप स्क्वेअर लेग मध्ये इथून मात्र अजय उतेकर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आकाश. तर वाईट चेंडू साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय बघा. पंचांचा रिव्ह्यू आहे. पंचांना फक्त बिमर साठी एक रिव्ह्यू असेल टीमला. चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने डीप मध्ये पुन्हा एकदा अजय उतेकर येत आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने पूर्ण करत असताना दुर्वेश मडवी आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आपण पाहतोय. आशिष आहेत. चांगली फलंदाजी दाखवली फलंदाज दुर्वेश मडवीने. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. यष्ट्यांच्या हलकासा वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टीरक्षक चोखपणे काम बजावतो. हर्षद टोंबरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती 63. गोलंदाज अनंत मात्रे सज्ज होत आहेत. हा चेंडू मोठा फटका येतोय दुर्वेश मडवीच्या बॅट मधून. हा तडाखा पाहायला मिळतोय. बिग हिट षटकार. आपण टॉस करण्यासाठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे कंपल्सरी आहे. राहुल पवार जे नावलीचे कॅप्टन आहेत लवकरात लवकर यायचे. तर 2 धावांची पॅनल्टी टीम गेसर टीमला लागली आहे. कोणी संघाची फलंदाजी असेल तेव्हा त्या 2 धावा आम्ही ऍड करणार आहोत.
2 धावा आम्ही ऍड करतोय कोणी संघाच्या. क्रिकेट संघ हेदुटणे बिया टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. या पुढीलच्या मॅच मध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्यस्तु सर्वदा गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. अंतारली चषक अंतिम दिवस आहे आणि पहिला सामना सुरू आहे खोनी आणि घेसर या दोन टीम मध्ये. ऑन साइडला टीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धावाने. या एका धावेने श्री गणेश होते. हेदुटणे गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय किशोर भंडारी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. मारुती बैलाचे ते मालक आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे अंतारली चषकामध्ये. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केलेत आकाश भोईर. गोलंदाजी मार्क वरती आहेत या पहिल्या षटकामध्ये. खऱ्या अर्थाने आई गावदेवी घेसर या टीमची ओळख
आकाश भोईरच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि पिंटू हजारी यांना विनंती असेल आपण देखील या बिग सपोर्टर आहेत अंतारली या टीमचे आणि त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अंतारली चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यांच्या सोबत बिंदास हजारी साहेब देखील आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी काल देखील आपण पाहिली अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले होते आणि आज देखील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विनंती असेल 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे. एकाच एंडने आपण ही स्पर्धा खेळवतोय. स्विच इट इनफिल्डच्या वरून फुल टॉस इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉंग ऑफच्या दिशेने घेऊन ट्रॅव्हल होतोय आणि गोरख जात आहेत चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा नक्कीच एक धाव वाचवली आहे आपल्या टीमसाठी. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 11 70 धावा बनवायच्या आहेत. 2 धावांची पेनल्टी देखील आहे. त्या 2 धावा आम्ही हे पहिले षटक संपेल तेव्हा त्या स्कोर कार्ड मध्ये ऍड करू. GTC.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आशिष भोईर आणि त्यांची टीम आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज सुरू आहे या स्पर्धेचं. अंतारली चषकाचं आयोजन. या 20 फटका चांगला आहे. बिग हिट पाठवलं सीमारेषेच्या बॉल येतोय. थोडीशी वेगळी ऍक्शन आहे दुर्वेश मडवी यांची. धावसंख्या 20 50 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पॅड वरती चेंडू ब्रश होतोय आणि मिळते लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे राशी 11 श्री गणेश कोणी ए या टीमने. कोणी ए एकूण 3 संघ या वर्षी आपण पाहतोय. कोणी गावातील अनेक मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये नक्कीच ते यांचा सहभाग असतो. कोणी ए, कोणी बी, कोणी सी. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल आणि सूरज खंडागलेने हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. काल देखील आपण पाहिलं होतं देवी सपाडा टीमने जवळजवळ 4 ते 5 झेल सोडले होते. त्यामुळे संघ पराभूत झाला दुसऱ्या मॅच मध्ये.
संधी मिळते पुन्हा एकदा धावसंख्या आपण पाहू शकाल 22-22. यावीस लॉफ्टेड इट लॉंग सीमा रेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. नवनाथ क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण. या 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आपल्या टीमसाठी आणि मिळतील. या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. दुर्वेश मडवीने बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे. फुल टॉस चेंडू फायदा घेऊ शकला नाहीये. फलंदाज आकाश स्वतःवरती नाराज होतोय, कारण की त्याला माहिती होतं की हा चेंडू मी सहज चौकार किंवा षटकार मारू शकलो असतो, परंतु बॅट आणि चेंडूवर संपर्क नाहीये आणि येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या 25. ऑन साइडला गॅप मधून चेंडू जाईल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतोय प्रमोद पाटील, विशाल पाटील, रोशन पाटील, यतीन म्हात्रे, गिरीश पाटील, विनायक दातीलकर, कैलास मोडक, राकेश पाटील, किरण हजारी, भाविक गवळी, तुषार पाटील, महेश हजारी, सर्वेश पाटील, गणेश दातीलकर आणि मोहित हजारी. या विस्फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. संदीप ठोंबरे पुरस्कृत राशी 11 श्री गणेश खोनी ए या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. 33 धावांची पार्टनरशिप. इनफिल्डच्या वरून खेळतात. साठी 33 धावांची गरज आहे. नावाली टीम विनंती असेल, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला डगआउट आहे, तिथे येऊन आपण थांबायचं आहे. आणि विनंती असेल हेदुटणे बी या टीमला आपण देखील व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे, कारण की हा सामना संपल्यानंतर हेदुटणे बी या टीमला विनंती असणार आहे आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण की आज थोडे सामने उशिराने सुरू झालेले आहेत. आपल्याला टाइम कव्हर करायचा आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम सामना देखील खेळवायचा आहे, त्यामुळे ही सूचना असणार आहे. 18 चेंडू बनवायच्या. धावा 33 या मॅच मध्ये. इन्फॉर्म संघ आहे गावदेवी घेसर संघ. ऑन साइडला आहेत. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज खोनी ए या टीमला. लेग ब्रेक हा चेंडू आणि फलंदाज झाले बाद. प्लेड लागतोय पहिला मोठा धक्का खोनी या टीमला. फलंदाज करण बॅक टू द पवेलियन.
गणेश खोनी ए या टीमची ओळख, ज्याच्या नावाने खोनी ए संघ ओळखला जातो, हर्षद ठोंबरे येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. विकेट मिळवली, पार्टनरशिप ब्रेक केली आहे सूरज म्हात्रेने. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे करू शकले नाहीयेत सूरज म्हात्रे, अथवा विकेट धोक्यामध्ये आली असती फलंदाज आकाश ठोंबरेची. आकाश ठोंबरे आणि हर्षद ठोंबरे ही जोडी चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर विकेट मिळवली आहे सूरजने. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे गावदेवी घेसर या टीमचा. आज प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे, आज प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी आहे, कारण की 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. अपील करतात कॉट ब्यांची आकाश भोईर आणि तटस्थ पंच आहेत. येथे डॉट बॉल धावसंख्या आपण पाहू शकाल 43 आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू आणि बनवायच्या धावा 27. हा सामना जिंकण्यासाठी सूरज म्हात्रेचं मी कौतुक करेन, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सलग चालाय. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. दीप येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. 12 चेंडू 27 धाव बनवायच्या आहेत राशी 11 श्री गणेश खोनी ए या टीमला. संदीप दादा ठोंबरे यांचा हा संघ आहे पुरस्कर्ते या टीमचे आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. हे षटक फार महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. यावेळी ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. नवनाथ डीप मध्ये आहेत. मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. 11 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे. विकेट टॉसला देखील भरपूर महत्व आहे. आतापर्यंत एकच फलंदाज बाद झाले, परंतु हर्षद ठोंबरे संघर्ष करतायत या सामन्यामध्ये. परफेक्ट यॉर्कर आणि प्लेड ऑन देखील झालेले आहेत. हिट विकेट झालेले आहेत आणि हिट विकेटच्या स्वरूपात हर्षद ठोंबरेला माघारी परतावं लागतोय. हा दुसरा मोठा
विकेटच्या स्वरूपात हर्षद ठोंबरे बाद झालेत. दीप ज्याप्रमाणे तिसऱ्या षटकामध्ये सूरजने गोलंदाजी केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलंय. लाऊड अपील आणि फिंगर अप फलंदाज झालाय. थोडीशी निराशा आहेत कारण की त्याला स्ट्राइक मिळत नाहीये. न्यू बॅट्समन अजय उतेकर येत आहेत. 9 चेंडू आणि 25 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. यावेळी ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव. अप्रतिम कमबॅक केलाय या मॅच मध्ये आई गावदेवी घेसर या टीमने. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायच्या आहेत 25. 8 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू आणि 25 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आकाश ठोंबरे. डान्सिंग डाऊन द विकेट आणि बॅक टू द बॉलर खेळतात. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि रनआउट होत आहेत. अजय उतेकर लागतोय अजून एक धक्का खोनी ए या टीमला. मॅच विनिंग गोलंदाजी आणि या सामन्यावर मजबूत पकड. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे आणि खोनी संघाचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे परतीचा प्रवास करतायत. आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने काल त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न केला या अंतरली चषकाचा आणि त्यांचे इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू बनवायच्या धावा 25 या मॅच मध्ये. दुर्वेश मडवी येत आहेत या अंतिम षटकामध्ये या 25 धावा डिफेंड करण्यासाठी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज हेमंत आहेत. ऑन साइडला खेळता डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु थांबवलंय आकाश ठोंबरे यांनी. 5 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे. रोशन पाटील देखील पाहणी करतायत. ग्राउंड वरती
की कोणती कमी तर नाही ना या स्पर्धेमध्ये, याची ते दक्षता घेत आहेत. 5 चेंडू आणि 24 धावा बनवायच्या आहेत. आकाश ठोंबरेमध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. करंगी संघ अडचणीमध्ये सापडलाय, खोनी ए हा संघ. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावा बनवायच्या आहेत. बघा थोडस सामना स्पीडअप करा सूरज, विनंती असेल. आकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलाय घेसर या टीमचा. बॅटच्या आतली कडा आहे, कॅरी होऊ शकला नाही विकेट कीपर पर्यंत. यष्ट्यांच्या पाठीमागे सूरज आहेत आणि इथे डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल घेसर या टीमसाठी. 4 चेंडू आणि 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 4 षटकार मारावे लागतील आकाश ठोंबरेला. यावेळी लॉफ केला चेंडूला, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मिळते, फक्त एकच धाव आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. जवळजवळ हा सामना इथे जिंकलेला आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. 3 चेंडू आणि 23 धावा बनवायच्या आहेत. नावाली आणि हेदुटणे बी या दोन्ही संघांना विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे. हेदुटणे बी या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये आकाश भोईर आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. 2 चेंडू शिल्लक. स्विच हिट आणि गोरख आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या टीमने विनंती असेल सामना संपल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि नावाली या टीमला विनंती असेल की आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत. आणि या सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी घेसर या टीमने. घेसर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच दुर्वेश मडवी, ज्याने 36 धाव बनवल्या 15 चेंडूंमध्ये. दुर्वेश मडवी या सामन्याचा